वर्ष आपण जपला त्या विचाराला धरून आपल्या पक्षाची ताकद आपण इतकी वाढवायची की उद्या जाऊन आपण या महाराष्ट्राला अजून चांगल्या पद्धतीने सेवा मिळावी। आणि त्यांनी कधी बोलून दाखवलं नाही, पण नक्कीच आम्हाला असं वाटत होतं 29ला एवढी ताकद वाढवायची, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनायचं। म्हणजे अजित पवार सत्तेतून बाहेर पडणार होते, दादांमध्ये काय चर्चा झाली? म्हणजे आम्ही सत्तेत जाणार होतो का बाहेर येणार होतो? दादा रस्त्यावर येऊन लढणार होते, ही आमच्यातली चर्चा आहे। ती आज इथं बोलून त्याचा काही फायदा नाही, पण फक्त तुम्हाला एक अंदाज देण्यासाठी म्हणजे दादा जाण्याच्या आधीच्या 4 महिन्यामध्ये दादा कोणाच्या विरोधात बोलत होते हे तुम्ही त्या ठिकाणी बघितलं पाहिजे। शिखर बँकचा काल निकाल आलाय, तुम्ही असतील किंवा क्लीन चिट मिळाली, तुम्ही असतील किंवा तनपुरे असतील। एक तर शिखर बँकेचा जो कुठला घोटाळा झाला होता असं लोक म्हणत होते, राजकीय दृष्टिकोनातून त्या ठिकाणी बोललं जात होतं। ती जी कुठली FIR असेल नाहीतर तुझी काय केस आहे, त्या केसमध्ये माझा तसा संबंध नव्हता। माझ्या वेळेस जेव्हा तो कारखाना विकला गेला तेव्हा तिथं राजकीय बॉडी नव्हती। शिखर बँक घोटाळा याची जी चर्चा चालू होती, ज्यावेळेस तिथं एक राजकीय बॉडी त्या शिखर बँकेवर बसली होती, त्या बॉडीने जे कारखाने विकले त्याच्यामध्ये जो भ्रष्टाचार झाला त्याबद्दलची चर्चा होती। मी जेव्हा कारखाना घेतला होता तेव्हा तिथं प्रशासक होता माजी सेक्रेटरी देशाचे, पण फक्त मी सरकारच्या विरोधात बोलतोय। 800 किलोमीटर मी नागपूरला चालत गेलो, लोकांचे विषय मांडले, आणि हे नवखं पोरगं आत्ता सरकारच्या विरोधात मोठ्या नेत्याच्या विरोधात बोलतंय, याला एकदा आपण दाखवूनच देऊ। या हेतूतून मला घाबरवण्यासाठी ईडीची कारवाई माझ्यावर झाली, पण कुठंतरी ते विसरून गेले की शेवटी हा मराठी माणूस आहे, न घाबरणार आहे। आम्ही झुकलो नाही, अडचणी आणण्याचा प्रयत्न केला, पण मग शेवटी आमच्याकडे दुसरा कुठला पर्याय नसल्यामुळे कोर्टात जेव्हा युक्तिवाद तिथं केला गेला तेव्हा तिथं कोर्टाने आम्हाला न्याय दिला आणि या विषयातून आम्हाला मोकळं केलेलं आहे। त्यामुळे ईडीचे केस आता आमच्यावर त्या बाबतीतली कुठलीही नाही। तुमची इच्छा आहे का बारामतीमधून लढायची? आता तुम्ही कुठला प्रश्न, आता मी सातत्याने बोलतोय, मी कर्जत जामखेडमधून 2019ला लढलो, 2024ला लढलो। हां, तिथं वेगळ्या पद्धतीचा दबाव आहे, रोहित पवार परत विधिमंडळामध्ये येऊ नये त्यासाठी आर्थिक ताकद मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी 2024ला सुद्धा लावली गेली होती, आणि आत्ता पण त्या बाबतीतली तयारी तिथं चालू आहे। त्यामुळे निर्णय घेत असताना मी सातत्याने हेच सांगतो, तिसऱ्यांदा सुद्धा मी कर्जत जामखेडमधूनच त्या ठिकाणी लढणार। आणि अजून एक गोष्ट, तुम्ही आज आपण एवढ्या बाबतीतली चर्चा करून, राजकारण ही अशी गोष्ट आहे, आज एक आणि उद्या दुसरी असते, त्यामुळे राजकारणात उद्या जाऊन काय होईल हे आपल्याला सांगता येत नाही। जय पवारांच्या विधानाचा अर्थ हा जय पवार उद्या जाऊन इथून लढणार का नाही लढणार, म्हणजे त्याचा जो विषय होता तो व्यक्तिगत होता। म्हणजे व्यक्तिगत दृष्टिकोनातून त्यांची जी वेगळी पार्टी आहे त्या पार्टीच्या अनुषंगाने त्यांनी तिथं स्टेटमेंट दिलं, त्यामुळे तो स्वतःहूनच काही प्रमाणात अप्रत्यक्षपणे लोकांना विश्वासात घेऊन नक्कीच कार्यकर्त्याला उद्या मी इथून निवडू शकतो असं कुठेतरी इंडिकेशन त्यांनी तिथं देण्याचा प्रयत्न केला असावा। एक वेगळा विषय, संजय गायकवाड नावाचे जे आमदार आहेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे, त्यांनी गोविंद पानसरेंचं जे 80च्या दशकात प्रकाशित झालेलं शिवाजी कोड होता हे पुस्तक आहे, त्याला आक्षेप घेतलेला आहे की हे असं का। प्रकाशकांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे की पानसरेंनी खरे शिवाजी महाराज मांडण्याचा प्रयत्न केला। तर नावावर जर घेतला असेल तर खरंच आपण मराठी या भाषेमध्ये जर गेलो तर भाषेच्या अनुषंगाने ते नाव बरोबरच आहे। तर बऱ्याच लोकांनी युक्तिवाद केला, जे कोणी गायकवाड का कोण आहेत, कशी व्यक्ती तुम्हाला माहिती, कदाचित एका कॅन्टीनमध्ये मारामारी करणारेच गायकवाड असतील, त्यामुळे त्यांचं शिक्षण किती झालं हे मला तरी सांगता येणार नाही। छत्रपती शिवाजी महाराज फक्त पुतळे उभा करण्यासाठी नव्हे, त्यांच्या खऱ्या अर्थाने विचार समजून घेऊन आत्मसात करून आपल्याला काम करावं लागतं। त्यांनाही जर या पुस्तकावर आक्षेप घेतला असेल त्याचा अर्थ त्यांना छत्रपती शिवाजी महाराज कळलेच नाहीत। आईशी बोलत असताना आपण आईला अरे तुरेच त्या ठिकाणी करतो, आणि त्या पुस्तकाचं मराठी आपण कुठल्याही भाषेचा अभ्यासकाला जर विचारलं तर त्यांचं म्हणणं बरोबर आहे। नावावर न जाता त्याच्या आत, पुस्तकाच्या आत काय लिहिलंय हे आपण बघावं, आणि त्याच्याचबरोबर हे जे सर्व दाभोळकर पानसरे यांच्यावर अन्याय कुणी केला हे पहिलं तुम्ही शोधा आणि तिथं न्याय देण्याचा प्रयत्न करा। पण नाही, ज्यांची राजकीय कपॅसिटी मोठी आहे
पण बौद्धिक कॅपॅसिटीवर ज्यांना प्रश्न मार्क आहे त्यांनी तरी या विषयाबद्दल बोलू नये. दादा, अजितदादांच्या अपघाताच्या संदर्भात तुम्ही वारंवार शंका उपस्थित केलेला आहे, पीपीटी प्रेझेंटेशन केलेलं आहे आणि त्याचा आणि आता ईडीची क्लीन चिट मिळाली, हे टायमिंग तुम्हाला कसं वाटतं की तुमची आक्रमकता कमी करण्यासाठी किंवा तुम्हाला खुश करण्यासाठी अशा पद्धतीने क्लीन चिट दिली असं अशी एक चर्चा? नाही, काय खुश करायचं. आता जेव्हा केस झाली तेव्हा आम्ही आक्रमकतेला अजून जास्त बोललो, म्हणजे आम्ही कुठंच त्या ठिकाणी घाबरलो नाही. आता एखाद्या केसमध्ये काहीच नसेल, केसच फुसकी असेल, नाही तर फटाकाच फुसका असेल, पण तो किती दिवस त्या ठिकाणी त्या फटाक्याला दाखवून तुम्ही घाबरणार आहात. त्यामुळे याला आणि त्याला तुम्ही लिंक करूच शकत नाही. आणि हे काय विषय इथं थांबणार नाही आहे. या महाराष्ट्रामध्ये ठराविक लोक या सरकारच्या विरोधात बोलत आहेत, त्या 4-5 लोकांमध्ये माझं नाव घेतलं जातं. त्यामुळे मी आक्रमकपणा काय कमी करणार नाही, कारण जे आज या राज्यामध्ये चाललेलं आहे ते काही ठीक नाही, ते काही बरं नाही. त्यामुळे लोकांच्या बाजूने लोक जेव्हा अडचणीत असतील मी तर बोलत राहील, आणि उद्या जाऊन वेगळ्या पद्धतीने मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न हा नक्कीच सत्ताधाऱ्यांकडनं तिथं केला जाऊ शकतो. राहिला प्रश्न अजितदादांच्या ॲक्सिडेंटबद्दल, साधा आमचा विषय होता, FIR करा. आम्ही कर्नाटकात जाऊन कर्नाटकाच्या कोर्टाली अप्रूव्ह करून DGPली महाराष्ट्र DGPकडे FIR पाठवला, तो CIDकडे पाठवला गेला, पण CID त्याला स्वीकारत नाही. ते म्हणतात आम्ही फक्त एन्क्वायरी करू. अहो मग FIR स्वीकारायला तुम्हाला अडचण काय. दुसरं, एका बाजूला 25-15 नाही तर PWD या छोट्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टची 1 लाख कोटी रुपयाची बिलं प्रलंबित मराठी कॉन्ट्रॅक्टरची. पण अजितदादांचा ॲक्सिडेंट ज्या विमानातून झाला, ती जी काही VSR कंपनी, त्याचा मालक जो VK सिंग आहे, त्याला अजितदादा गेल्यानंतर 100 कोटी रुपये त्याचं बिल तिथं दिलं गेलं महाराष्ट्राकडनं. म्हणजे एका बाजूला पैसा नाही, एका बाजूला दादांचा अपघात ज्या विमानात झाला त्या कंपनीला मात्र तुम्ही पैसे तिथं देत आहात. एन्क्वायरी होईना, CBIकडे द्या. हे मी नाही, हे सुनित्रा काकी बोलल्यात, त्याला पाठिंबा आम्ही सर्वांनी दिला. 60 दिवस झालं तरी CBI अजून त्या विषयाला घेत नाही. म्हणजे तो जो ॲक्टर होता सुशांत सिंग राजपूत, 2 दिवसामध्ये केस घेतली, दादांची 60 दिवस. बघा मी काय बोलतोय, मी पुराव्यासकट बोलत होतो. माझ्या मनात शंका आहे, काय खरं घडलं हे मला सुद्धा माहीत नाही, पण आम्हाला जाणण्याची इच्छा आहे. पण ते करायला ज्या गोष्टी करायला तपास करायला त्या गोष्टी होतच नसतील, त्या जर अडवल्या जात असतील तर मग मनामधली शंका वाढणारच ना, आणि ती वाढत चालली आहे. म्हणून आम्ही म्हणतोय की 30 एप्रिलपर्यंत आम्ही वाट बघू, नाही तर 10 मेपर्यंत आम्ही वाट बघू. अधिवेशनामध्ये आणि कालच्या बारामतीच्या भाषणामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी जो काही शब्द दिला आहे लोकांना, तर ते खरं होईल आणि त्या दिशेने म्हणजे CBI पण एक्सेप्ट करेल, FIR पण एक्सेप्ट केला जाईल आणि इन्व्हेस्टिगेशन एका लेवलपर्यंत येईल अशी आपण अपेक्षा 10 मेपर्यंत त्या ठिकाणी करू. सुनेत्र काकींनी पण तुमच्या या शंकेला एका अर्थाने दुजोरा दिला. कालच्या भाषणात प्रथमच त्यांनी मौन सोडलं या सगळ्या विषयावर आणि म्हणे हो आमच्याही मनात शंका आहे. एका अर्थाने आता तरी गती मिळेल का? 10 मे नंतर तुम्ही काही आंदोलनाची वरी तयारी करता? ते आंदोलन हा विषय नाही. बघा याच्यात महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या मनामध्ये शंका आहे आणि ही जी शंका आहे मी फक्त बोलून दाखवतो. 10 मे नंतर काय होईल हे मला आज सांगता येणार नाही, पण काही पुरावे आम्ही दिलेत, पण काही पुरावे आम्ही आमच्याकडे ठेवलेले आहेत. फक्त आम्ही पुरावे पुढं आणत नाही, नाहीतर आम्ही प्रेझेंटेशन याच्यासाठी घेत नाही. रोज जर आपण या विषयाला घेऊन बोलत राहिलो तर याला कुठेतरी राजकीय भूमिका आहे असं काही लोकांना वाटेल आणि त्यामुळे मी टप्प्याटप्प्यात करतो आणि कुठे सरकारला सुद्धा तिथे संधी दिली गेली पाहिजे. काकी बोलत असताना काल भावनिक दृष्टिकोनातून त्या बोलल्या आणि नक्कीच त्यासुद्धा दादांच्या ॲक्सिडेंटबद्दल जी काही शंका आहे त्याच्यात जे काही इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे चांगल्या पद्धती, त्यासाठी त्यासुद्धा प्रयत्न करत असावेत. विषय एवढाच आहे की त्या प्रयत्न करत असले, आम्ही प्रयत्न करत असलो, पण ज्याच्या हातामध्ये खरीच निर्णायक काही गोष्टी आहेत, ज्या पक्षाच्या हातामध्ये निर्णायक गोष्टी आहेत, ते मात्र त्या बाबतीत थोडंसं संत गतीने जात असतील तर मग कुठंतरी आम्ही तर विरोधात आहोत. मग सत्तेतले काही लोक आणि विरोधक मिळून अजून जर दबाव टाकला तर मग इन्व्हेस्टिगेशन हे पारदर्शक आणि चांगल्या गतीने होईल असं मला तरी वाटतं. जय पवार असं म्हणाले की हा जो अहवाल आहे अपघाताच्या संदर्भातला तो पुढच्या 3-4 आठवड्यामध्ये येईल. मात्र मी आता असं म्हणू शकत नाही की हा अपघात आहे की घातपात आहे.